गाईज, आज आपण जाणार आहोत सगळ्यात फेमस म्हणजेच येडोबा ट्युशन क्लासेस. तिथंच बोलतात का खूप फेमस सर आहेत, ते चांगले चांगले योगा शिकवतात. तर आज आपण जाऊन बघू ते कसे शिकवतात, कुठल्या प्रमाणे शिकवतात. आज जाऊन बघू. इथे काका बसलेत, त्यांना विचारू, का हो काका, ते योगा क्लासेस कुठे घेतात? इथेच घेतात साईडला. चालेल. तर आता आपण जाऊया योगा क्लासेसमध्ये. आपल्याला भेटलेले आहेत सर, ते करतात तेरी पेरी पेरी दुआ किया. तर त्यांना आपण जाऊन विचारू. तर सर, तुम्हीच योगा घेता? मीच घेतो योगा. तुमचं खूप नाव ऐकलेली आहेत मी यूट्यूबवर. तुम्ही पहिला योगा कुठला शिकवाल? मी पहिला योगा शिकवणार आहे तुम्हाला. त्याचं नाव आहे उलटासन. सर बोललेले आहेत का तुम्हाला पहिला शिकवतो उलटा आसन. तर बघू जरा ते कसे शिकव. तर सर, तुम्ही आता योगा शिकवणार आहेत, ती का पहिला आहे उलटा आसन. तर बघूया सर कसे शिकवतात, कुठल्या प्रकारचे शिकवतात. तर सर चालू करा. उलटासन करण्यासाठी तुम्हाला पहिले करायचं आहे, तुम्हाला असं सरळ झोपायचं आहे. पाय वरती घ्यायचे आहेत, हात असे घ्यायचे आहेत आणि तर असे म्हणतात का चुकीचं आसन दाखवला, तर सर खरं आसन दाखवा. तुम्हाला आता खरं उलटा आसन दाखवतो. मग अशी मला थोडासा चुकलेलं. तुम्हाला असं उघडा झोपायचं आहे. असं एक पाय हातात, असं दुसरे पाय हातात आणि असं करायचं आहे. हा आहे उलटा आसन. ह्याला बोलतात उलटा आसन. तर काय जर जाऊन बघणार सरांचं दुसरं आसन म्हणजेच बटरफ्लाय आसन. तर सर आता मी तुम्हाला दाखवणार आहे बटरफ्लाय आसन. त्यासाठी तर तुम्हाला एक पाय असं करायला लागेल, दुसरा पाय असं करायला लागेल. पहिल्या पायाला तुम्हाला असं घ्यायला लागेल फुल ए मध्ये. दुसऱ्या पायाला तुम्हाला त्या सेम घ्यायला लागेल. त्यानंतर तुम्हाला इथे पकडून असा. हे बटरफ्लाय आसन. सरांचा दुसरा आसन म्हणजेच बटरफ्लाय आसन. तर आता सरांचा बघू या तिसरं आसन. सर, तिसरं आसन कोणतं आहे? तिसरं आसन आहे भूतासन. भूतासन चांगलं आहे ऐकायला. आता बघूया सर कसे शिकवतात. चला बघूया. तर आपण आपल्याला सर शिकवणार आहेत भूतासन. पहिल्यांदा नाव ऐकलंय. तर बघूया सर कसे शिकवतात. तर भूतासनसाठी तुम्हाला असं झोपावं लागेल सरळ. तुम्हाला असे हात आणि असे पाय करायला लागतील आणि मग तुम्ही हॉल असे. ह्याला म्हणतात भूतासन. हे चुकून पहिल्या आसनमध्ये मी करायला बघत होतो, पण पहिला आसन होता उलटा आसन. मी थोडासा विसरलेलो. सबस्क्राईब फॉर पार्ट 2. प्लीज लाईक अँड कमेंट प्लीज. ये